मंडणगड शहरातील हायस्कूलमधील पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं धान्य सापडलं, एकच उडाली खळबळ. सविस्तर वृत्त. मंडणगड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये संघर्ष समितीने 1 महिन्यापूर्वी भेट दिली असता पोषण आहाराच्या दुरावस्थेबद्दल लक्ष वेधले होते. यानंतर आज पुन्हा 1 महिन्यानंतर भेट दिली असता पोषण आहाराच्या एकंदरीतच खोलीची दुरावस्था, त्याचप्रमाणे येथील जे धान्य ठेवले आहे त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे लक्षात आले. या संघर्ष समितीने आपल्या समवेत मुख्याध्यापकांना घेतले आणि थेट पोषण आहारासाठी ठेवलेले जे धान्य आहे त्या रूमची पाहणी केली. आपण पाहतो आहोत या ठिकाणी मुदत संपलेली हळद पावडर, त्याचप्रमाणे जिरा पावडर आढळून आली आहे. तसेच तांदूळाच्या गुणीमध्ये मोठ्या प्रमाणात अळी आणि पाखरं सापडली आहेत. आपण पाहतो ही दृश्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथील पोषण आहाराच्या खोलीतील ही दृश्य आहेत. या ठिकाणी संघर्ष समितीने आज पुन्हा एकदा भेट दिली असता हा गंभीर प्रकार आढळून आला आहे. काही दिवसापूर्वी ज्या वेळेला व्हिजिट केली होती, भेट दिली होती संघर्ष समितीने, त्याच वेळेला शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांकडे ही बाब सांगितली होती. मात्र त्यांनी पूर्णतः या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचं आज आढळून आलं आहे. यांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार या संदर्भात केली होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. 1 महिना उलटून गेला तरी कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही. संबंधित शाळा आणि अधिकारी हे या मुलांच्या जीवाशी खेळत आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंडणगड तालुका संघर्ष समिती अतिशय आक्रमक झाली असून या संदर्भात या समितीचे अध्यक्ष अरविंद येवले यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया. करण्यामागे त्यांचा हेतू काय की मुलांच्या जीवाशी खेळणं, हे आम्हाला तरी पटलेलं नाही आणि ह्याच्यावरती आम्ही कायदेशीर आता कारवाईला लागणार आहोत. आम्ही त्यांना एकदा आश्वासन दिलं होतं की हे जर लवकर नाही झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरू. पण आता रस्त्यावरती न उतरता ह्यांना दणका दिल्याशिवाय पर्याय नाहीये. तो दणका आम्ही आता आमच्या पद्धतीने. संघर्ष समिती मंडणगड यांनी अतिशय आक्रमक पवित्रा आता घेतला आहे. संबंधित अधिकारी, व्यवस्थापन समिती आणि संबंधित संपूर्ण जे कोणी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर आता कायदेशीरच कारवाई करणार आहोत. कायदेशीर कारवाईला सामोरं जा. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क यांना कोणी दिला, असा संतप्त सवाल या निमित्ताने संघर्ष समिती तालुका मंडणगड यांनी उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी भरत सरपेरसह दैनिक सूर्योदय मंडणगड.